नमस्कार. आज आपण एका खास कार्टूनवर नजर टाकणार आहोत. या डेडलाईन, ड्रामा आणि डायरेक्ट मार्केटिंगची एक जबरदस्त कहाणी लपलेली आहे. चला सुरू करूया. आता विचार करा, मुलांचं एक साधंसं कार्टून आपल्याला कामं टाळण्याबद्दल, भांडणांबद्दल आणि चक्क व्यापाराबद्दल काय शिकवू शकतं? हाच प्रश्न घेऊन आपण आज पुढे जाणार आहोत आणि याचं उत्तर आपण सोबत मिळून शोधू. तर ही गोष्ट सुरू होते गट्टू आणि चिंकी या दोन मुख्य पात्रांपासून. सकाळ तशी नेहमीसारखीच आहे, पण याच सकाळपासून त्यांच्यासमोर दोन खूप वेगवेगळी आव्हानं उभी राहणार आहेत. तर इथे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कथा चालल्या आहेत. एका बाजूला आहे गट्टू, जो आपला गृहपाठ आणि प्रोजेक्ट पूर्ण न झाल्यामुळे टेन्शनमध्ये आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे चिंकी, जी तिच्या बेस्ट फ्रेंड गुड्डीसोबत भांडल्यामुळे खूप अपसेट आहे. म्हणजे बघा, दोघांसमोरही एक मोठा डोंगर उभा आहे. चला, आधी आपण गट्टूच्या कथेवर लक्ष देऊया. त्याचा पूर्ण दिवस म्हणजे कामं टाळायची कशी आणि टेन्शन वाढवायचं कसं याचं एक परफेक्ट उदाहरण आहे. बघा, तो करतो काय. सकाळी नाश्त्याच्या टेबलवर घाईघाईत होमवर्क लिहायला बसतो. मग शाळेत गेल्यावर प्रोजेक्टवर काम करायचा प्रयत्न करतो, तर दुसरे शिक्षक त्याला अडवतात. दुपारी तर काय, काम करण्याऐवजी तो मस्त टीव्ही बघत बसतो. आणि मग संध्याकाळ होते, तरीही दुसऱ्या दिवसाच्या डेडलाईनचं खूप सारं काम तसंच पडून राहिलेलं असतं. आणि त्याची मानसिकता बघा, जेव्हा चिंकी त्याला कामाची आठवण करून देते तेव्हा तो काय म्हणतो, अरे हो, मी तर सगळं विसरतो, फक्त 10 मिनिटात करतो चिंकी. हे वाक्यच सगळं काही सांगून जातं नाही का? हेच आहे ती टाळाटाळ करण्याची वृत्ती. बरं, आता गट्टूला थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि चिंकीकडे येऊया. तिच्या आणि गुड्डीच्या मैत्रीत काय बिनसललंय ते जरा समजून घेऊया. आणि गंमत म्हणजे या दोघींना मिळून एक प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. तर बोलायला सुरुवात करते चिंकी. अर्थात कारण प्रोजेक्टचे टेन्शन आहे, ती गुड्डीकडे जाते आणि म्हणते, ऐक, आपल्याला उद्या एकत्र प्रोजेक्ट द्यायचा आहे. पण गुड्डीचा रिप्लाय आहे का, ती एकदम तुटकपणे म्हणते, माहितीये मला, तू नको सांगू. झालं, या एका वाक्याने त्यांच्यातलं टेन्शन अजूनच वाढलं. आणि मग हा वाद वाढतच जातो. शाळेत चिंकी बघते की गुड्डी लांब जाऊन बसलीये, म्हणून ती पण बोलायला जात नाही. त्यांचा मित्र बंटी तर म्हणतो की अरे, सगळ्यांना कळतंय तुमचं भांडण झालंय. हरी नावाचा दुसरा मित्र तिला सॉरी म्हणायला सांगतो, पण चिंकी ठाम आहे, मी काहीच केलं नाहीये, मग मी का सॉरी म्हणू? आणि मग अचानक गोष्टीला एक पूर्णपणे वेगळं वळण मिळतं. एक असा ट्विस्ट येतो की गट्टू आणि चिंकीच्या समस्या, त्यांची भांडणं, सगळं काही बाजूला राहतं आणि काहीतरी भलतंच सुरू होतं. तर मग आपल्या मनात प्रश्न येतो की कामं टाळण्याची सवय आणि मैत्रीतली भांडणं ह्या ज्या अगदी रोजच्या समस्या आहेत, त्या या कथेत शेवटी कशा सुटतात? काय होतं पुढे? आणि उत्तर आश्चर्यकारक आहे. त्या समस्या सुटतच नाहीत. हो, त्यांचं काहीच होत नाही. उलट गोष्टीत अचानक एक पार्सल एंट्री घेतं. आणि त्या पार्सलमध्ये काय असतं? तर पुनटून किड्स लर्निंग बॉक्स. नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांसाठी बनवलेली शैक्षणिक खेळणी. आणि इथून पुढे कथेचा सगळा फोकस गट्टू चिंकीवरून थेट या बॉक्सवर शिफ्ट होतो. आता या बॉक्सच्या आत काय आहे? तर फिशिंग फन नावाचा एक खेळ, ज्यामुळे मुलं फिशिंग रॉड वापरून अक्षरं शिकतात. मग आहे फिस्की फिंगर्स नावाचं एक खेळणं, जे हँड आय कोऑर्डिनेशनसाठी चांगलं आहे. आणि तिसरं म्हणजे लेसिंग बीड्स, म्हणजे दोऱ्यात मणी ओवण्याचा एक ॲक्टिव्हिटी. तर मग या सगळ्या प्रकारातून आपल्याला काय शिकायला मिळतं? खरं तर दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आयुष्याबद्दलचे धडे आणि दुसरे म्हणजे व्यापाराचे धडे. चला, तेच आता आपण समजून घेऊया. म्हणजे बघा, कार्टूनच्या शेवटी थेट विक्रीचा प्रयत्न केला जातो. स्पष्टपणे सांगितलं जातं की डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा, दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा आणि वेबसाईटवरून खेळणी ऑर्डर करा. एकदम डायरेक्ट मार्केटिंग. म्हणजे इथे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकीकडे कथेमधून मिळणारे धडे आहेत, जसं की कामं टाळल्याने उगाचच टेन्शन वाढतं आणि नीट संवाद नाही साधला तर मैत्री तुटू शकते. पण दुसरीकडे या प्लॅटफॉर्ममधून मिळणारा धडा जास्त महत्त्वाचा आहे. तो म्हणजे मुलांचं मनोरंजन हे मार्केटिंगसाठी एक खूप मोठं साधन आहे. आणि कथेचा शेवट काय होतो यापेक्षा वस्तू विकली जाते की नाही हे जास्त महत्त्वाचं ठरू शकतं. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. आजकाल मुलांसाठी जो कंटेंट बनवला जातोय, त्यात नक्की गोष्ट कुठे संपते आणि जाहिरात कुठे सुरू होते याचा विचार करायला हवा, नाही का?